मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण पाहिले आहे की वृंदाच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे दैत्यराज जालंधरला कोणताही देव पराभूत करू शकत नव्हता. पण मग भगवान विष्णूंनी अशी कोणती लीला केली ज्यामुळे संपूर्ण युद्धाचे चित्रच बदलून गेले. देवांचे रक्षण करण्यासाठी सर्व देव भगवान विष्णूकडे गेले. पुराणानुसार भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण केले आणि वृंदेसमोर प्रकट झाले. वृंदेला काही क्षणासाठी वाटले की तिचे पती युद्ध जिंकून परत आले आहेत. मात्र सत्य वेगळेच होते. त्या क्षणी तिच्या पातिव्रत्याचे तेज कमी झाले आणि त्याच वेळी भगवान शिवाने युद्धभूमीवर जालंधराचा वध केला. जेव्हा वृंदेला संपूर्ण सत्य समजले तेव्हा तिचे हृदय दुःखाने भरून आले. पण पुढे वृंदेने भगवान विष्णूंना असा शाप दिला ज्यामुळे आजही प्रत्येक विठ्ठल भक्त तुळशीची माळ अर्पण करतो. तो शाप काय होता आणि वृंदा तुळशी कशी बनली हे जाणून घेण्यासाठी पहा पार्ट 3. जय हरी विठ्ठल. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.